नमस्कार, मी रूपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आपण आज बनवणार आहोत गोड शंकरपाळे. इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, 150 ग्रॅम तूप घेतलेलं आहे, पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि हे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण कढई तूप आहे, हे तूप आता आपण कडकडीत गरम करून घेऊया. त्याच्या आधी हे सगळं वेल मिक्स करून घेऊ, साखर आणि मीठ वगैरे टाकून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर आपण ठेवणार आहोत तूप गरम करत. तूप कडकडीत गरम झाल्यानंतर हे जे मिक्स केलेलं मिश्रण आहे, या मिश्रणामध्ये आपण आता हे कडकडीत चांगलं धूर निघेपर्यंत कडकडीत तूप टाकून घ्यायचं आपण. हे बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे बनवले ना, तर ते तेलात विरघळणार पण नाही आणि खुसखुशीत पण लागतील खूप. हे सगळं आता व्यवस्थित हाताने चोळून घेऊया. तर हे गरम आहे त्याच्यामुळे उलटण्याने करते मी. हाताने मस्त त्याच्यावर पूर्ण गठोळ्या मोडून घेऊ आपण आणि एकजीव करून घेऊ सगळंच्या सगळं. अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घेतलं हे चोळून हाताने. आता आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊ. आता हे पाणी घेतलं, हे गारच पाणी आहे, दुकानातच बनवते आज मी. थोडं थोडं पाणी मिक्स करायचं, कारण की साखर आपण टाकलेली असते, साखरेला पण पाणी सुटतं, म्हणून एकदम बसकन पाणी टाकून नाही द्यायचं. असा गोळा मळून घेतला मी, बघून घ्या. तुम्हाला व्हिडिओ मोठा नको वाटायला म्हणून मी शॉर्टकटमध्ये दाखवते. तुम्हाला जर पूर्ण असं डिटेल्समध्ये एकदम बघायचं असेल तसं पण मी दाखवू शकते, पण तुम्ही बोर नको व्हायला. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे पीठ आहे व्यवस्थित मळून घेतलेलं, हे बघा अशा पद्धतीचं आहे. त्याला आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. चांगलं मळून आणि 10 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवू. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं. हाताला तुम्ही बघताय कसं लागतंय ते. दहा मिनिटासाठी झाकून ठेवू. तोपर्यंत मी आता इकडे कढई गरम करत ठेवली आणि हे 10 मिनिटं झालेले आहेत. आपले पीठ बघा मऊसू आलेलं आहे, मुरलं आहे ते थोडंसं. अजून परत मळून घेऊ आपण. गोळा काढून घेतला. हे पीठ असं परत झाकून द्यायचं, कारण की त्याच्यावर पापडी नको यायला. आता मी याची ही लाटी लाटून घेणार आहे. थोडं जाडसरच लाटायची म्हणजे फुगतात छान ते, पातळ नाही लाटायची. अशा पद्धतीने केलेले शंकरपाळे तेलात विरघळत पण नाही आणि एकदम खुसखुशीत येतात. तुम्ही आता बघाल, तुमच्यासमोर करते मी, एकदम छान येतात. थोडीशी जाडसरच राहू द्यायची पोळी. अशा पद्धतीने लाटून घेतली मी. आता त्याचे काप करून घेऊया आपण. हे बघा, इतकी जाड राहू द्यायची.
त्याचे काप, चौकोनी काप करून घेणार आहे. आता मी गॅस थोडासा फुल केलेला आहे तेल तापेपर्यंत, पण हे मध्यम किंवा ते स्लो फ्लेमवरच तळायचे, तरच ते आतपर्यंत तळले जातात. जर मोठ्या गॅसवर जर तळले तर आतपर्यंत वरवर ते तळले जातात, आतमध्ये तसेच कच्चे राहतात. तर फ्लेम मी एकदम आता मीडियम किंवा लो करून देईल. त्याच्यानंतर मग तेल तापेपर्यंत ठेवले मी फुल गॅस. असे कापून घेतले मी. तेल तापलेलं आहे, जे आता आपण शंकरपाळे करून घेतले त्याच्यात आता आपण टाकून देऊ. जास्त पण तेलात असं जास्त टाकायची नाही, मोकळे राहू द्यायचे खेळते तेलामध्ये. जास्त जर तेलात गर्दी केली ना तो शंकरपाळ्यांची, तर म्हणून ते त्याच्यामुळे पण तुटतात शंकरपाळे. थोडे थोडेच तळायचे. आणि कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे कसे ते सारखे एकसारखे तळले जातात. मग हे बघा निघाला का थोडासा कण का काही, अजिबात विरघळत नाही माझी शंकरपाळे. अजून थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे. थोडेसे तळायचे अजून, काढून घेऊया आपण. आता आपण काढून घेऊया, झालेले आहेत. आता आपण दुसरे जे कापलेले आहेत ते पण टाकून देऊया. तेल थोडंसं गार झालेलं आहे, थोडं तापू देऊन मग टाकू. अशा पद्धतीने आपण सगळेच्या सगळे तळून घेऊया. मी तुम्हाला आता लास्टची बॅच दाखवेल, किती तेल माझंवाला आता टाकलेलं तेल बघू शकता आणि किती तेल राहिलेलं. ही माझी लास्टची बॅच आहे, शेवटची. बघा शंकरपाळे, तेल पण जास्त लागत नाही आणि याला तेल तरी लागलं का जास्त. बघा तुम्ही 1 किलो शंकरपाळे होते, म्हणजे 1 किलो पिठाचे जे शंकरपाळे केले तर 1.25 किलो बरोबर भरतात ते. 1 किलो 750 ग्रॅम. एवढं तेल उरलेलं आहे, त्याच्यात काहीतरी आहे का, थोडासा भुगा आहे बघा, एवढासा. विरघळले अजिबात नाही, विरघळलेल्या तेलात. हे बघा शंकरपाळे आपले किती, त्यांना बघा कसे हे फुटलेले आहेत, पदर सुटलेले आहेत बघा त्यांचे. आहेत की नाही सुंदर. तर मग चला, कसे वाटले शंकरपाळे तुम्हाला सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आता आपण परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय.